चला असं या झालेली बाईट द्यायची त्यांना बाईट द्यायची चला थोडं पुढे या ना पुढे येऊन आपण तिथं थोडं थांबा थांबा हा बरोबर करू नका बाईट द्यायची आपल्याला ते आरक्षण पडलं सगळ्या सोयीची अंमलबजावणी करा आपण दिलेले व्याख्याप्रमाणे आणि हैदराबादचं आपलं गॅजेट घ्या पुरा महाराष्ट्र पुरा मराठवाडा आरक्षण एक गुमान करा आपण आता तुम्हाला जास्तीत न सांगता रोज तर तुम्ही बरं म्हणतो कोण देवेंद्र फडणवीस साहेब माग आहे कालची TV 9 ची त्यांची मुलाखत ऐकली तुम्ही देवेंद्र कांतरोज बोलले आणि दुसऱ्याच रस्त्याने पळून गेले म्हणजे सांगतो बी आंतरवालीत लोकांना हाकलून दिलं दुसरीकडे म्हणतो शरद पवार पाठी हाकलून दिलं मग पाठीमागे राहील का काय बदली झाल्यावर करता येते काही का माईकवर बोल नका थोडस काय सांगाल पाटील संवाद दौरा यात्रा सुरुवात झालेली आहे आज बीड जिल्ह्यात तुम्ही ही यात्रा सुरू केलेली काय सांगाल नाही यात्रा नाही सुरू केली लग्नाला चाललोय तर जाताना इथं गावकऱ्यांची जी संवाद बैठक होती ती घेतली आता धाराशिव म्हणजे भूम आणि वांगी सोलापूर त्यानंतर उद्या सोलापूरच्या मोहोळ वैराळमध्ये आणि शेतफळ झाल्याच्या नंतर मी पुन्हा 4 तारखेलाच नांदेडला एक लग्न आणि तिथं पण बैठक टाकलेली त्याच्यानंतर पुन्हा 5ला बीडच्या तांदळा गावात तुमच्या फडणवीस साहेबांच्या मनात मराठ्यांविषयी द्वेष भरायला आत्ता बाहेर निघाला चेहरा मराठ्यांना दिसत होता चांगला परंतु ज्यावेळेस आपल्याकडून काही बोलण्यात गेलं त्यावेळेस समोरून पोटातलं बाहेर निघालं मराठ्यांविषयीचा द्वेष आणि ते काढणं गरजेचं होतं आणि त्यांनी आता बोर्ड काढायला चालू केले मराठ्यांचे मराठे बघतात 8-9 तारखेपर्यंत आम्ही शांततेत बघणार आहे काय करतात काय नाही करत आमचं एक शांत चित्तानं बघणं चालू आहे शेवटी त्यांना जे करायचं ते करायचं असेल तर तिथं मराठ्यांचा नाविलाज आणि आमचं बी काय सहन करण्याचं आम्हाला पण मर्यादा आहेत ते जर आता जाणून बुजून ते करायलाच लागलेत तर उद्या त्यांनाही त्याच गावात पॉम्प्लेट चिटकायचे आहेत आमच्याच भिंतीला आणि आमच्याही दारोद्वारे आता आमच्या दाराला चिटकवणार आहेत आम्ही पॉम्प्लेट पुढारी यांनी आमच्या दारात यायचं नाही मोटरसायकलवर सुद्धा लावणार आहेत आम्ही उद्यापासून राज्यभर निवडणुकीमध्ये लोकसभा कशी असणार आहे लोकसभेची निवडणूक आता होऊ घातली निवडणूक आयोगासमोर आव्हान देण्याचा हा प्रयत्न आहे का कारण तुम्ही सांगताय किंवा समाज असं सांगतोय की आता प्रत्येक ठिकाणी उमेदवार जास्तीचे दिले जातील नाही याला त्यामुळं निवडणूक थांबलीही जाऊ शकते महाराष्ट्रातली याला आव्हान नाही म्हणता येणार याला आव्हान नाही म्हणता येणार आणि जबाबदारी बी नाही म्हणता येणार तो अधिकार आहे प्रत्येकाला अधिकार आहेत मग हेतू काय मग याचा हे बघा आता ते समाजाचा निर्णय माझा नाही माझा हेतू असता तर मी तुम्हाला त्याचं उत्तर लगेच दिलं असतं समाज मालक मी समाजाचा मालक नाही समाज माझा मालक त्यामुळे समाजाने ठरवलंय हेतू असू शकतो मला अधिकार आहे ओबीसी आरक्षणातून आजही तुम्ही ठाम आहात कारण तुम्ही आता तुमच्या भाषणात देखील सांगितलेलं आहे काय आता राज्य सरकारला पुन्हा एकदा सांगतो त्यांनीच अधिसूचना काढली मला तर तो अधिकार नाही आहे त्यांना देणं कर्तव्य 3.5 महिने झाले या सगळ्या सोयऱ्यांच्या विषयावरती चर्चा सुरू आहे त्यांना ती काढावी लागणार आहे त्याशिवाय त्यांना पर्याय नाही अधिसूचनेची अंमलबजावणी केल्याशिवाय पर्याय नाही कारण इथं ज्वलंत आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रात मराठा समाजाचं एवढा ज्वलंत प्रश्न असताना सरकार निवडणुका नाही घेणार लोकसभेत मराठा समाज असं ठरवलं आता त्यांच्या तयारीवरून असं वाटतं ते त्यांच्या मागं उभं राहिले मराठीच्या मागं उभं राहिले पण याच्यामध्ये काल एक बैठकीमध्ये ठराव घेतेवेळी काही जणांनी मत मांडलं की मोदी आणि अमित शहा ज्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत त्या ठिकाणी मराठा समाजाचे लोक सुद्धा जाऊन उमेदवारी अर्ज भरतील याची माहिती आहे नाही माहिती नाही मला पण मराठी काही करू शकतात ना अधिकार आहे ना तुम्ही काही करू शकता ना सत्ता तुमच्या हातात आली तर तुम्ही तर बोर्ड काढले आमचे मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत रस्ता रोको करा तरीही गुन्हे दाखल केले मी काहीच करणार नव्हतो माझा 15वा दिवस होता त्या दिवशी मान्य न्यायालयानं 22 तारखेला सांगितलं होतं की 13 तारखेला पुढील सुनावणी होईल म्हणून मार्चला एका रात्रीत ॲडव्होकेट जनरल गृहमंत्र्यांनी उभा केली आणि ती तारीख 23ला घेतली 13ची हा अन्यायच परत एका बैठकीत ठराव झाला गुप्त ठराव याला 10% स्वीकारायला लावा नसता याला गुतवा हाही ठराव झाला म्हणून ती प्रक्रिया झाली त्या दिवशी मग मला माहीत होतं हे गुंतवणार आहेत पण माझ्या मराठा समाजाला बी खात्री आहे आणि मी बी तेवढा कणखर आहे माझी मान जरी कापून नेली ना 1 इंचसुद्धा हटत नाही पण भावनिक लाट काय असते ना
देवेंद्र फडणवीसला बघा म्हणा, सगळा सोपडा साफ होईल. पण या आंदोलनामागे उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत असं वारंवार बोललं जातं, आरोप केले जातात. ते कालच TV 9च्या याच्यात बातमीत म्हणले, ते काहीतरी त्यांचा लाईव्ह कार्यक्रम होता, त्यात म्हणले शरद पवारला उभ्या आयुष्यात कुणी बोललं नसं, इतकं अंतरवालीत बोलले. आणि अंतरवालीतला इकडचा रस्ता होता, इकडे रस्त्याने पळून गेले. तोंडाने तुम्हीच सांगा आता, अंतरवालीत येऊन असं केलं, इकडून तोंडाने तुम्हीच म्हणता की शरद पवार माग आहे. मागं पुढं काय नाही, तुमची ईडी काय आहे ते लावलं माझ्या मागं, तुम्ही आता ईडी का काय ते SIT. मी तयार आहे, मी अंतरवालीत येऊन बसलो. लोक दवाखान्यात जातात असं काय असलं की भिवून, पटकन दवाखान्यात जा, ॲडमिट व्हा, पोट दुखतं म्हणा, बरगाड्या दुखातात म्हणा, एखादी शिर तुटली म्हणा, तोवर मग स्वतः येत नाही, चमका निघातात, मला अटॅक येऊ शकतो, BP लय वाढू तुम्हा. मी डॉक्टरला सांगितलं मी नीट झालो, मला अंतरवाली जायचं. म्हणजे त्यांना चौकशी करायला अडचण नाही आली पाहिजे, इतका प्रामाणिक आहे. फक्त देवेंद्र फडणवीसने मला मध्ये टाकावं. लाट काय असती भावनिक, देवेंद्र फडणवीस साहेबांना सरकारनं अधिसूचना देऊन देखील तुमची ते 9च्या नंतर ठरवत होतो आम्ही. 9 तारीख फक्त बघतोय आम्ही 8-9 तारखेला ठरवू ही नेमकं करतेत काय, यांची सध्याची भूमिका काय, कानं फुकायची भूमिका आहे सध्या देवेंद्र फडणवीस साहेबाची. ते पहिल्या आत्या होत्या, पोराचं नाव 5व्या दिवशी ठेवायचं ठरलं ते कानं फुकायची मग नाव घ्यायची. तसं फडणवीस साहेब गृहमंत्री येतं, कानं फुकी ते सध्या पोलिसाचे, कर गुन्हे, कर आमकं. अरे काय माणूस आहे, गलत माणसाला खेटला तुम्ही. आणखीन विचार करा, गोडी गुलाबीने तुम्ही आंदोलन हाताळा, नका नादाला लागू माझ्या.